कोल्हापूर शहराचा मुख्य चौक असलेल्या व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पंचगंगा नदीचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्यामुळे या चौकातून होणारी वाहतूक काही प्रमाणामध्ये बंद करण्यात आलेली आहे। कोल्हापूर शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी जायचं असल्यास याच चौकातून जावं लागतं। मात्र आता त्याच कॉर्नर चौकामध्ये पाणी आल्यानं कोल्हापूरकरांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ झालेली आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी थेट कोल्हापूर या ठिकाणच्या परिस्थितीबाबत विजय केसरकर। विजय, खरं तर व्हीनस चौकापर्यंत पाणी येऊन ठेपलेलं आहे आणि कोल्हापूरकरांना तिथूनच नेहमी प्रवास करावा लागतो। काय परिस्थिती आहे कोल्हापूरकरांची या क्षणाला? विशाल अगदी बरोबर आहे। कोल्हापूरच्या व्हीनस कॉर्नर चौकामध्ये पाणी यायला सुरुवात झाली म्हणजे कोल्हापूरकरांचा धोका आहे तो आणखी वाढला असं आपल्याला म्हणता येईल। कारण याच चौकामधून कोल्हापूर शहराच्या कोणत्याही भागात जायचं असेल तर या चौकामध्ये यावं लागतं आणि इथली जर परिस्थिती आपण बघितली तर आत्ताच्या घडीला या व्हीनस कॉर्नरच्या चौकामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही 47 फुटांवर पोहोचलेली आहे। त्यामुळं या ठिकाणी पाणी आल्यानंतर नागरिक हे आणखी सतर्क आहेत, ते त्या नागरिकांना करण्यात आलेलं आहे। या जर आपण पाणी बघितलं तर 7 ते 8 फुटाचं पाणी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। याच मार्गावरून शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि हे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी मात्र या ठिकाणी होते आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं या ठिकाणी बंदोबस्त लावणं हे देखील खूप गरजेचं झालेलं आहे। काही अंशी इथली वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद ठेवलेली आहे कारण धोकादायक पद्धतीने कुठेही वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विशाल थोडासा आढावा घेतला तर अनेक राज्यमार्ग आहेत ते या ठिकाणी बंद झालेले आहेत। म्हणजे कोल्हापूर गगनबावडा मार्ग बंद आहे, कोल्हापूर राधानगरी मार्ग बंद आहे, कोल्हापूर रत्नागिरी मार्ग आधीच बंद झालेला आहे। निप्पाणी देवगड या मार्गावरती दिंडोरली इथं पाणी आल्याने तो बंद झालेला आहे। कोल्हापूर गारगोटी हा मार्ग बंद झालेला आहे। जिल्हा मार्ग जर आपण बघितलं तर या ठिकाणी कोल्हापूर आरळे आहे, कोल्हापूर बाजार भोगाव, इचलकरंजी कुरुंदवाड मार्ग असेल, कागल हुपरी मार्ग असेल, हे सगळे मार्ग आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत। गडिंग्लज कोवाड हा मार्ग आहे तो बंद झालेला आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुसळधार पाऊस झाला, अनेक नद्या आहेत त्या पात्राच्या बाहेर गेलेल्या आहेत, रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासन जरी या सगळ्या सूचना देत असलेत तरी देखील नागरिकांनी स्वतःहून काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी धोकादायक ठिकाणावरून कुठेही वाहतूक करू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत। पाणी अशाच पद्धतीनं जर वाढत राहिलं तर या ठिकाणी कोल्हापूरकरांना आणखी जो धोका आहे तो या ठिकाणी वाढू शकतो। म्हणून पाऊस ज्या पद्धतीनं आज सकाळपासून उघडीप दिली आहे पावसानं, अशीच साथ देणं खरं तर खूप महत्वाचं या ठिकाणी ठरते। कोल्हापूरकर असंच साकडं आहेत ते अंबाबाईला घालतायत। विशाल, नक्कीच विजय, या परिस्थितीवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। वेळोवेळी आपण बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवत राहणार आहोतच। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।